मी गणेश भाई, मी F5 BMS करतो. त्यासोबतच माझा फॅमिली बिझनेस आहे आणि त्यासोबतच माझा जिम. नमस्कार मित्रांनो, मी गणेश भाई, मी F5 BMS करतो. त्यासोबतच माझा फॅमिली बिझनेस आहे आणि त्यासोबतच मी जिम सुद्धाही करतोय. तर हा व्हिडिओ बनवायचा असा उद्देश होता की मी कसा इन्स्पायर झाला जिम थ्रू आणि कसं माझं 2 वर्ष आधी मी जिमपासून आणि ते आत्तापर्यंत मी कसं कंटिन्यू आणि कुठे खालीवर झालं ते सांगायचं होतं. तर फर्स्टली मी इन्स्पायर झालो तर 10वी झाला आहे. मित्रांपासून इन्स्पायर झाला जिममध्ये, कारण की ते जिमला जायच्या आधीपासून खूप वर्ष झालं आणि त्यांना बघून असं वाटायचं ना की हां त्याची बायसेप बघ, बॉडी बघ, आणि तेव्हा आपण स्वतःला बघायचे. आणि मी खरं सांगतो तेव्हा हाडक्या होतं एकदम, हाडं वगैरे दिसायची. तर मी सॅटिस्फाईड झाला कारण की त्यांना बघून. तर मी आहे तो स्टार्ट करायला लागला. पण मी विचार केला जिमला कसं जाऊ, खूप नर्वस होता. सो मी या रूममध्येच स्टार्ट केलेला आणि पुशअप वगैरे चालू झाले. पण मी जेव्हा फर्स्ट अटेम्प्ट केला पुशअपचा, मी एक सुद्धाही पुशअप मारू नाही शकला. तर मी यूट्यूबला व्हिडिओज वगैरे बघितले मी होम वर्कआउट कसं करू शकतो. तर त्याच्यात नॉर्मल जम्पिंग जॅक्स वगैरे स्ट्रेचिंग वगैरे होत्या, ते केला. मग नी पुशअप ट्राय केले आणि मग जाऊन मी पुशअप्स 5 पुशअप्स अटेम्प्ट केला आणि मग हळूहळू असा प्रोग्रेस झाला आणि मी विचार केला जिमला जावं. पण तेव्हा त्यांची बोल होती तर मी जिमला जाऊ नाही शकलो. मग 10th नंतर मी विचार केला की 2 मित्र होते माझ्यासोबत आणि मग जिम मी चालू झालो आणि मोस्ट ऑफ तेव्हा मी 3 मंथ्सच गेलो. फर्स्ट मंथ सेकंड मंथमध्ये मी माझे मित्रसोबत होते, मग ते गेले. आणि मग आपण असं की एकटा कसं जाऊ जिमला, असे कारणं निघतात आपल्याला, एक्सक्युजेस. तर मी तिकडून जिम मग परत 3 महिन्यांनी सोडली आणि मग इयर एंड होईल आला 2023 आणि 24 माझा प्राईम इयर. आणि मी ठरवलं की नाही या इयरमध्ये मी पुश करणार स्वतःला. आणि मी तेव्हा असं पण ठरवलं की मी नॉनव्हेज पण सोडून देईल. तर 2 जानेवारीपासून मी जिम स्टार्ट आणि नॉनव्हेजसुद्धाही हळूहळू सोडायचा प्रयत्न केला. तर मी 2 जानेवारी कंटिन्यू म्हणजे तिथून 6 महिने मी कंटिन्यू जिम स्टार्ट कंटिन्यू ठेवली. आणि मेन म्हणजे तेव्हा प्रोग्रेस पण मला इतका चांगला दिसत होता. मी आता तुम्हाला फोटो दाखवते, हा माझा 6 महिन्यानंतर जिमचा फोटो होता. तर तिथून मी जिम स्टार्ट केलं आणि मग पोटात दुखायला गेलं माझं. सो मला अपेंडिक्स होता तेव्हा. पण मला कसं नॉर्मल आपल्याला समजत नाही काय होतंय काय नाही. सो मी ठरवलं की एवढं काय नाही, नॉर्मल असेल पोटात. पण जेव्हा मला डॉक्टरांकडे गेलं ते बोलले सोनोग्राफी करावी लागेल. तर सोनोग्राफीमध्ये दिसलं की अपेंडिक्स आहे. सो मला 2-3 दिवसासाठी ॲडमिट केलं. तर सलाईन वगैरे चढवतात तेव्हा आपल्याला काय असं वाटत नाही. मग त्यानंतर सुद्धा परत डिस्चार्ज दिल्यानंतर परत सुद्धा दुखत होतं. तर मला डॉक्टर बोलले की तुला ऑपरेशन करावं लागेल. आणि तेव्हा माझं आधी मी 41 kgचा होतं, 40 kgचा होतं सॉरी. मग 46 पर्यंत मी प्रोग्रेस केलेलं 6 मंथमध्ये. 45-46 अराउंड होता. तर जसं ऑपरेशन झालं आणि जेव्हा मी डिस्चार्ज भेटला मला 2-3 दिवसांनी परत, तर मी जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा वेट चेक केलं ना 41 kg पॉईंट असं काहीतरी होतं समथिंग 41 kg. आणि मी शॉक निघाला. 6 महिन्याची मेहनत अशीच गेली आणि परत मला 6 महिने काहीच करायचं नव्हतं, कारण की डॉक्टर बोललेले ऑपरेशन नंतर तुला 6 महिने काहीच करू नाही शकत. मी थोडा खाली हे झाला की आता परत कसं करायचं, कारण की मला माहित होतं प्रोग्रेस तर मी करेन आणि वेट तर मी वाढून राहणारच. पण 6 महिने असंच आपण वेट वाढवलं आणि असं अचानक कमी झालं. तर मग 6 महिने 2 महिने मी प्रॉपर रेस्ट घेतला आणि थोडं ठरवलं की मला वाटलं मी करू शकतो. सो मी पुशअप वगैरे ट्राय केलं आणि 5 दंड मारायचा, जसे की सूर्यनमस्कार, नॉर्मल नमस्कार, राममूर्ती दंड, हनुमान दंड आणि सर्पदंड असे करून मी थोडेफार मारायला लागलो आणि पुशअप पुलअप थोडाफार मारायचा. तर बॉडी माझी थोडीफार मेंटेन राहायला लागली. आणि मग 12th विंटरमध्ये मी स्टार्ट केलेलं आहे. मग 12th ची बोर्ड आली आणि विचार केला की परत जिम बंद करायला लागेल. आणि जशी बोर्ड संपली तसंच मी मार्चमध्ये स्टार्ट केलं परत सुद्धा. आणि आता तिथपर्यंत इथे कंटिन्यू आहे. फक्त नोव्हेंबरमध्ये खालीवर झालं कारण की माझं ताईचं लग्न होतं. आणि मेन म्हणजे असं आहे की मला फॅमिली बिझनेस असल्यामुळे की प्रॉपर जिमला जसा टाइम द्यायचा तसं देऊ नाही शकत. आणि डाएट तर प्रॉपर मिळतच नाही. तर मला डाएट वगैरे सर्व नीट करायचं आहे. तर अशीच गोष्ट होती, मी इन्स्पायर मित्रांकडून झालेला की स्वतःला बेस्ट बनायचं होतं मला. आणि बघितलं मी बरंच प्रोग्रेस केली. मला मित्र बोलतात की बरंच झालं आहे. मी तुम्हाला आधीचा फोटो पण दाखवतो आणि हा करंट फोटो आहे. तर असं माझं हा रुटीन झाला आणि हा 2 वर्षाच्या आधीचा होता असं. तर व्हिडिओचं हेच महत्त्व सांगायचं होतं की मला की मी कसं स्टार्ट केलं कसं नाही.
आणि आता ते इथे आहे. मी मोस्ट ऑफ माझा संडेचा पहिला दिवस असतो. नॉर्मली सर्वांचा मंडेला दिवस असतो पहिला, की ते चेस्ट, आज मी चेस्ट बायसेप मारेल, ते तुम्हाला त्याची व्हिडिओ येईल. आणि मी आजपासून डेली रुटीन पण चालू करतो, की जिमचं रुटीन मी तुम्हाला दाखवेल, की कुठले कुठले सेट्स मारतो मी, कुठले कुठले वर्कआउट अटेम्प्ट करतो. आणि त्याच्यात मला एवढं सांगायचं होतं की मी कुठे जरा चुकत असेल तर तुम्हाला सांगा, आणि मी कुठले वर्कआउट ॲड करू की मला प्रोग्रेस अजून दिसेल. तर धन्यवाद, असाच सपोर्ट बनवून द्या. आणि मी 19 फेब्रुवारीला चालू केलेलं आणि शॉर्ट्स टाकलेलं आणि चांगला रिस्पॉन्स आला सर्वांकडून, त्यासाठी पण थँक्यू. आणि असाच रिस्पॉन्स द्या आणि असाच सपोर्ट करत राहा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि वर्कआउटचं उद्या भेटेलच तुम्हाला. जास्त काय नाही, असेच जुळत राहा, सोबत सर्व प्रोग्रेस करूया, सोबत ग्रोथ करूया. धन्यवाद. जय शिवराय.